नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. संगमनेर तालुक्यातून साकूर येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. लोकांकडे कामाचे उधारीचे पैसे वारंवार मागूनही न दिल्यानं वैतागलेल्या कांतीलाल दौलत शेंडगे या दिव्यांग व्यक्तीनं 2 दिवसांपूर्वी घर सोडून निघून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेषतः कांतीलाल यांनी घर सोडून जाण्यापूर्वी एक चिठ्ठी देखील लिहिली आहे. तसेच चिठ्ठीमध्ये एका राजकीय नेत्यासह काही व्यक्तींच्या नावाचा उल्लेख करत त्या लोकांकडे माझे कष्टाचे लाखो रुपये गुंतून पडले असून त्यांच्यामुळे मला आत्महत्या करण्याची वेळ आली आहे अशा आशयाची चिठ्ठी सापडली आहे. त्यामुळे साकूर पठार भागात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत कांतीलाल शेंडगे यांच्या पत्नीनं थेट घारगाव पोलीस ठाणे गाठून पतीची मिसिंग तक्रार दिली आहे. कांतीलाल यांच्या पत्नीनं मिसिंग तक्रारीत म्हटलं आहे की कांतीलाल यांनी 15 वर्षांपूर्वी JCB घेतला होता आणि ते साकूर तसेच परिसरात JCB चालवत होते. तसेच 5 वर्षांपूर्वी त्यांनी बिरेवाडी साकूर भागातील लोकांकडे JCBनं काम केलं. मात्र या कामाच्या उधारीचे पैसे लोकांकडे थकले होते. त्यामुळे JCBवर काढलेले कर्ज थकलेलं होतं. त्यामुळे 3 वर्षांपूर्वी कांतीलाल यांनी JCB विकून टाकला. परंतु पती अपंग असल्यामुळे ते काहीही कामधंदा करू शकत नसल्यानं ते घरीच होते. परंतु JCBनं काम केलेले उधारीचे पैसे लोकांकडे वेळोवेळी मागून देखील त्यांनी दिले नाही. त्यामुळे ते सध्या वैतागलेले होते. 5 जुलै रोजी सकाळी 9 वाजता पती कांतीलाल हे मला म्हणाले की मी बाहेरगावी चाललो आहे असं सांगून ते घरातून निघून गेले. त्यानंतर रात्री 7:30च्या सुमारास पती कांतीलाल यांचा फोन आला व फोनवर मला विचारले की मुले कशी आहे. त्यावेळी त्यांना सांगितलं की ते व्यवस्थित आहे असं म्हणाले व त्यांनी फोन बंद केला. त्यानंतर मी त्यांना पुन्हा फोन केला परंतु त्यांचा मोबाईल बंद येत होता. त्यानंतर मी नातेवाईकांकडे पती कांतीलाल यांची विचारपूस केली परंतु पतीबाबत काही माहिती मिळाली नाही. त्यानंतर 7 जुलै रोजी सकाळी कांतीलाल यांची हिशोबाची डायरी उचकली. त्यावेळी मला डायरीमध्ये एक लिहिलेली चिठ्ठी सापडली असल्याचं तक्रारीत म्हटलंय. DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, साकूर. अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.